गुड आफ्टरनून फ्रेंड्स, वेलकम टू ऑल ऑफ यू अँड हॅव अ नाईस डे. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण स्टेप्स इन रायटिंग केमिकल इक्वेशन स्टडी केल्या होत्या. आज आपण त्यातला पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे बॅलन्सिंग द केमिकल इक्वेशन ते स्टडी करणार आहोत. सो फ्रेंड्स, बॅलन्स कसं करायचं केमिकल इक्वेशन हे खूप महत्त्वाचं आहे. इयत्ता 10वीच्या बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला बऱ्याचदा क्वेश्चन विचारला जातो, बॅलन्स द फॉलोइंग केमिकल रिएक्शन. आणि हे बॅलन्स करण्यासाठी तुम्हाला 1 ते 2 मार्काचा हा प्रश्न विचारला जातो. इन शॉर्ट, तुम्ही इक्वेशन बॅलन्स केलं तरी सुद्धा चालतं, परंतु बॅलन्सिंगची प्रोसिजर नेमकी काय आहे, त्यासाठी काय मेन्शन केलं पाहिजे, काय विचारात घेतलं पाहिजे ते समजून घेणं गरजेचं आहे. सो फ्रेंड्स, विथ एक्झाम्पल या ठिकाणी आपण बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन स्टडी करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण सोडियम हायड्रॉक्साईड आणि सल्फ्युरिक ऍसिड यांची केमिकल रिएक्शन घेऊया. वेन sulfuric acid is added to sodium hydroxide मध्ये जेव्हा सल्फ्युरिक ऍसिड ऍड केलं जातं त्यावेळेस प्रॉडक्ट फॉर्म होतो सोडियम सल्फेट and water. ओके, ही गिवन रिएक्शन जी आहे ती मी वर्ड फॉर्म मध्ये लिहिली इन द फॉर्म ऑफ वर्ड इक्वेशन. ही रिएक्शन मी मांडलेली पहा. When sodium hydroxide is combines with sulfuric acid, the reaction is takes place between them and the product is formed, that is sodium sulfate and water. आता याचा आपल्याला या रिएक्शनचं केमिकल इक्वेशन लिहायचं आहे आणि ते केमिकल इक्वेशन बॅलन्स करायचं आहे. ओके, सो सरळ आपण सेकंड स्टेप जी आहे आपली रायटिंग इन केमिकल इक्वेशन, स्टेप्स इन रायटिंग केमिकल इक्वेशन मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या लेक्चरला की फर्स्ट स्टेप ही आहे की वर्ड इक्वेशनच्या फॉर्म मध्ये आपण दिलेली रिएक्शन लिहायची. सेकंड स्टेप अशी आहे की जी वर्ड फॉर्म मध्ये लिहिलेलं इक्वेशन असेल तुमचं केमिकल रिएक्शनचं, ते कंडेन्स फॉर्म मध्ये बाय युजिंग द केमिकल फॉर्म्युले, मॉलिक्युलर फॉर्म्युला अँड सिम्बॉल्स लिहायचं आणि नंतर तिला मोर इन्फॉर्मेटिव्ह बनवायचं. त्या रिएक्शनला म्हणजेच केमिकल इक्वेशनला मोर इन्फॉर्मेटिव्ह बनवायचं बाय युजिंग डिफरंट सिम्बॉल्स अँड लॅटर ऑन आपल्याला त्याला बॅलन्स करायचं असतं. ओके, सो फ्रेंड्स, आता गिवन इक्वेशन जे आहे ते मांडून घेऊ आपण. हे वर्ड इक्वेशन जे आहे ते कंडेन्स फॉर्म मध्ये मांडून घेऊ आपण बाय युजिंग द मॉलिक्युलर फॉर्म्युला अँड सिम्बॉल. सोडियम हायड्रॉक्साईडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे NaOH प्लस सल्फ्युरिक ऍसिडचा आहे H2SO4. यांच्यापासून तयार होणारा प्रॉडक्ट आपल्याला या ठिकाणी दाखवला आहे सोडियम सल्फेट Na2SO4. ओके, प्लस वॉटरचा आहे H2O. आता बाय युजिंग मॉलिक्युलर फॉर्म्युला अँड सिम्बॉल्स मी या ठिकाणी रिएक्शन जी आहे ती रिप्रेझेंट केलेली आहे. त्या रिप्रेझेंटेशनलाच आपण केमिकल इक्वेशन असं म्हणतो, परंतु हे केमिकल इक्वेशन आपल्याला बॅलन्स करायचं आहे. सरळ सरळ मी या ठिकाणी मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि सिम्बॉल्स लिहिलेले आहेत, परंतु तुम्हाला लक्षात येईल पहा रिएक्टंट मध्ये इथे Na चा एकच आयटम दिसतोय आपल्याला, परंतु प्रॉडक्ट मध्ये 2 आयटम दिसतायत, Na2 दिसतायत. ओके, इकडे हायड्रोजन जर तुम्ही रिएक्टंट मध्ये कंपेअर केले तर इथे दिसतायत तुम्हाला 3 आणि इकडे दिसतायत 2. म्हणजे नंबर ऑफ आयटम्स इन रिएक्टंट अँड नंबर ऑफ आयटम्स इन प्रॉडक्ट सेम नाही आहेत आणि हे सेम करणे म्हणजेच इक्वेशन बॅलन्स करणे होय. सो यासाठी आपल्याला काय करावं लागतं लक्षात घ्या. एक चार्ट तयार करायचा आणि त्याच्यामध्ये जे ऍटम्स आहेत रिएक्टंट मधले आणि प्रॉडक्ट मधले ते मेन्शन करायचे. आपण या ठिकाणी पाहूयात, पहा एक चार्ट तयार करून घेऊया. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, रिएक्शनला ऑब्झर्व करून या ठिकाणी मी एक चार्ट तयार केलेला आहे. आता या चार्ट मध्ये आपल्याला जे एलिमेंट्स आहेत म्हणजे ज्यांचे आयटम या ठिकाणी दिलेले आहेत त्या एलिमेंट्स साठीचा एक कॉलम तयार केलेला आहे. एक रिएक्टंट्स मध्ये असणारे जे आयटम्स आहेत त्यांच्यासाठी आणि एक प्रॉडक्ट मध्ये असणाऱ्या आयटम्स साठी. ओके, सो पूर्ण रिएक्शन मध्ये कोणते कोणत्या एलिमेंट्स आयटम या ठिकाणी आलेले आहेत त्या आयटम या ठिकाणी आपण क्रमशः लिहून घेऊया. पहा, सोडियमचा आयटम आलेला आहे, ऑक्सिजन आलेला आहे, त्याच्यानंतर हायड्रोजन आलेला आहे आणि या ठिकाणी सल्फर पण आलेला आहे, सल्फर. ओके, सो
आपण यांना या पद्धतीने मांडून घेऊया. ओके, इथे हे आयटम लिहिताना तुमचा क्रम मागे पुढे झाला तरी चालेल, परंतु त्यांचं कंपॅरिझन मात्र प्रॉपरली झालं पाहिजे हे लक्षात घ्या. दिलेले आयटम्स आपण लिहून घेतले. सोडियम, ऑक्सिजन, हायड्रोजन, सल्फर ह्या एलिमेंट्सचे आयटम ह्या होल रिएक्शन मध्ये इन्व्हॉल्व झालेले ते मी इथे मेन्शन केले. आता रिएक्टन्स मधील त्यांची संख्या किती आहे LHS मध्ये ती इथे लिहिणार. प्रॉडक्ट मध्ये त्यांची संख्या किती आहे ती इथे लिहिणार. RHS साइडला जेवढे असतील तेवढ्याची संख्या इकडे लिहिणार आणि मग आपण त्यांना कंपेअर करणार. सो सोडियम इथे पहा रिएक्टंट मध्ये आपल्याला या बाजूला एकच सोडियमचा आयटम दिसतोय, सो इथे 1 लिहिणार. प्रॉडक्ट मध्ये मात्र काय पहा Na2 दिसतं आपल्याला, म्हणजे सोडियम एटमची संख्या आहे 2, ती इथे लिहिणार. नंतर ऑक्सिजन पहा, इकडे रिएक्टंट मध्ये हा एक O आणि इथे O4 दिसतायत, म्हणजे 4 आणि 1 झाले 5. O ची संख्या झाली नंबर ऑफ एटम्स ऑफ ऑक्सिजन 5. इकडे काय पहा इथे पण O4 आणि हा एक O5 आहेत, हे बॅलन्स दिसतायत आपल्याला, म्हणजे दोन्हीकडे यांची संख्या सेम आहे ऑक्सिजन एटमची. आता हायड्रोजनला पाहूया. इकडे पहा हे H2 मधील हे 2 हायड्रोजन एटम आणि हा एक, म्हणजे नंबर ऑफ हायड्रोजन एटम LHS ला रिएक्टंट मध्ये झाले 3. प्रॉडक्टला किती आहेत, प्रॉडक्टला पहा या ठिकाणी 2च दिसतायत आपल्याला, H2 म्हणजे नंबर ऑफ हायड्रोजन एटम्स इन प्रॉडक्ट आहे 2. आता राहिला सल्फर. सल्फरचा आयटम दिसतोय रिएक्टंट मध्ये आपल्याला 1, प्रॉडक्ट मध्ये सुद्धा तो आपल्याला 1च दिसतोय. ओके, रिएक्शन बॅलन्स आहे, म्हणजे गिवन केमिकल इक्वेशन जे आहे हे बॅलन्स आहे असं आपण केव्हा म्हणू शकतो, जेव्हा नंबर ऑफ आयटम्स इन रिएक्टंट अँड नंबर ऑफ आयटम्स इन प्रॉडक्ट सेम असतील. ऑल आयटम्स लक्षात घ्या, रिएक्टंट मधले सुद्धा आणि प्रॉडक्ट मधले जेवढे LHS ला आहेत तेवढेच RHS ला असतील. प्रत्येक आयटम ईच अँड एव्हरी आयटम सेम असतील, म्हणजे त्यांची संख्या सारखी असेल, रिएक्टंट मधले सुद्धा आणि प्रॉडक्ट मधले सुद्धा, तर ते इक्वेशन बॅलन्स आहे असं आपण म्हणतो. आणि नसेल तर ते आपल्याला करून घ्यावं लागतं. इथे आपल्याला लक्षात येते फक्त आपल्याला ऑक्सिजनची संख्या दोन्ही बाजूंना सारखी दिसते आणि अदर आयटम्स मात्र हे ऑक्सिजन आणि सल्फर यांची संख्या आपल्याला सारखी दिसते, दोन्ही बाजूंना बॅलन्स दिसते, परंतु सोडियम आणि हायड्रोजनची नाहीये. आणि ते बॅलन्स करायचं असेल तर काय करायचं असतं लक्षात घ्या, इथे आपण नंबर ऑफ आयटम्स वाढवायचे असतात, कमी करायचे नसतात. रिएक्टंट मध्ये आपण नंबर ऑफ आयटम्स इन्क्रीज करून इक्वेशनला बॅलन्स करू शकतो. इक्वेशन बॅलन्स करताना एक काळजी घ्यायची असते, ती अशी की त्याचा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो कंपाऊंडचा तो चेंज व्हायला नको, तो अजिबात बदलायला नको. लक्षात घ्या, मॉलिक्युलर फॉर्म्युला चेंज करता येत नाही, फक्त त्याचे नंबर ऑफ आयटम्स जे असतील म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स जे असतील ते आपण चेंज करू शकतो. लक्षात घ्या, पुन्हा सांगतो, मॉलिक्युलर फॉर्म्युला चेंज करता येत नाही, नंबर ऑफ मॉलिक्युल्स आपण कमी जास्त करू शकतो बॅलन्सिंग पर्पज साठी. सो आपण काय करू शकतो लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला दिसतंय की प्रॉडक्ट मध्ये सोडियमचे 2 आयटम आहेत, नंबर ऑफ आयटम्स ऑफ सोडियम आर 2 हियर. सो इथे 2 करायचं असेल तर आपण असं Na2 असं लिहिणार नाही, कारण Na2 जर लिहिलं आपण इथे डायरेक्ट तर सोडियम हायड्रॉक्साईडचा फॉर्म्युला चेंज होईल, मॉलिक्युलर फॉर्म्युला Na2OH होईल. सोडियम हायड्रॉक्साईडचा फॉर्म्युला NaOH आहे, म्हणून फॉर्म्युला चेंज व्हायला नको. सो आपण याचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन्क्रीज करू शकतो, म्हणजे इथे आपण 2 लिहू शकतो. ओके, सो 2 लिहिलं तर काय झालं, आता Na चे आयटम्स 2 झाले, पण त्यासोबत ऑक्सिजन पण इथे 2 झाला, हायड्रोजन पण 2 झाला. ओके, यांची संख्या वाढली, मग इथे ही संख्या आपल्याला मेंटेन झाली पाहिजे. पहा, सोडियमचा आयटम आपण बॅलन्स केला, दोन्हीकडे सारखे झाले. ऑक्सिजन आता इथे 2 लिहिल्यामुळे किती झाले, हे 2 आणि हे 4, 6 झाले. इकडे पण 6 व्हायला पाहिजे. इथे किती आहे, 4 आणि इथे आहे 1, 5 झाले. ओके, सो इथे 6 आहेत आणि इथे 5 आहे. ओके, मग आपण काय करू शकतो, ऑक्सिजनला बॅलन्स करायचं असेल तर इथे आपण 2 घेऊ शकतो. काय घेऊ शकतो, 2. कारण लक्षात घ्या, इथे जर तुम्ही 2 घेतला तर हे सोडियम 2 2 4 होतील
आणि ऑक्सिजन 8 होतील, बॅलन्सिंगला अजून प्रॉब्लेमॅटिक होईल. मग आपण इथे 2 लिहिला तर ट्वाइस H2O झाला. आता काय होतंय लक्षात घ्या, ऑक्सिजनची संख्या इकडे 4 आणि हे 2 6 झाली. इथे पण पहा, हे 4 आणि 2 6 झाली. सोडियमची संख्या बॅलन्स होते ट्वाइस Na. ओके. आता मी जे चेंजेस करतोय ते या ठिकाणी आपण ब्रॅकेटमध्ये लिहिणार, म्हणजे बॅलन्सिंग झालेलं तुम्हाला लक्षात येईल. सुरुवातीला आपण कंपेअर्ड केलं आणि अनबॅलन्सिंगचा जो चार्ट होता तो तुमच्या समोर आहे. आता या रिएक्शन मध्ये पाहू आपण, ओरली पहिले लक्षात घेऊ. सोडियमचे ॲटम बॅलन्स झाले, ऑक्सिजनचे ॲटम बॅलन्स झाले. पहा इकडे 4 आणि हे 2 6, इकडे पण 4 आणि हे 2 6. हायड्रोजन्स बॅलन्स होत आहेत का पाहूया. पहा हायड्रोजन हे 2 आहेत, इथे पुढे 2 लिहिल्यामुळे हे पण हायड्रोजन 2 झाले, म्हणजे हे 2 and 2 4 हायड्रोजन झाले. इथे सुद्धा पहा 4 हायड्रोजन होत आहे, 2 2 जा 4, या पद्धतीने 4 हायड्रोजन झाले. हायड्रोजन बॅलन्स होत आहे. सल्फर पाहू, सल्फरचं काय आहे, या ठिकाणी 1 आहे सल्फर, इथे पण 1 आहे, दोन्हीकडे बॅलन्स होत आहे. सो आता हे जे केमिकल इक्वेशन मी इथे लिहिलं, म्हणजे NaOH च्या पुढे 2 लिहिला आणि इकडे H2O च्या पुढे 2 लिहिला, त्याच्यामुळे हे इक्वेशन बॅलन्स झालं. कसं, तर नंबर ऑफ ॲटम्स इन रिएक्टंट अँड नंबर ऑफ ॲटम्स इन प्रॉडक्ट सेम झाले. कसे लक्षात घ्या, इथे इन ब्रॅकेट लिहूयात आपण. आता हे जो बदल झालेला आहे तो, रिएक्टंट मध्ये सोडियम किती झाले आता 2, पहा ट्वाइस Na म्हटल्यामुळे 2 झाले. त्याच्यानंतर प्रॉडक्ट मध्ये सोडियम ॲटम किती आहे, पहा इथे Na2 म्हटलंय, ट्वाइस Na आणि Na2, याचा अर्थ Na या ॲटमची संख्या 2च आहे असा होतो. सो Na2 म्हटल्यामुळे इथं पण हे बॅलन्स झालं, 2च आहे, ऑलरेडी 2च होतं, ते 2च राहिलं. ओके. नंतर आहे ऑक्सिजन. ऑक्सिजन किती झाले पहा, इथे 2 झाला आणि हा O4 म्हणजे 6, इथली संख्या झाली 6. इथे पण पहा ऑक्सिजन किती आहेत, O4 म्हणजे हे 4 आणि हे 2, O म्हणजे 4 + 2 झाले 6. ओके. आता हायड्रोजन पहा, हायड्रोजनची संख्या इकडे H2 आणि हा 2H म्हणजे H2 आणि 2H झाले 4H. सो इकडे 4H झाले, इथे सुद्धा 4 होत आहेत, H पहा H2 2H2, याचा अर्थ 2 × 2 झाले 4H. ओके. सल्फरची संख्या काय, नंबर ऑफ ॲटम्स ऑफ सल्फर, इकडे एकच आहे आणि इथे सुद्धा एकच आहे. पहा नंबर ऑफ मॉलिक्युल्स इथे इन्क्रीज झालेले नाहीयेत. सो दोन्हीकडे सल्फर जो आहे, नंबर ऑफ ॲटम्स ऑफ सल्फर ते 1 आहे, इथेही 1 आहे, इथेही 1 आहे. आता फक्त तुम्ही हे ब्रॅकेट मध्ये लिहिलेले नंबर्स जे आहेत हे कंपेअर करा. बॅलन्स केल्यानंतरचे नंबर ऑफ ॲटम्स आहेत ते पहा. सोडियम LHS मध्ये सुद्धा 2 आहे, RHS ला सुद्धा 2 आहे, म्हणजे सोडियम बॅलन्स झाला दोन्ही बाजूंनी. ऑक्सिजन LHS ला पण 6 आहे आणि RHS ला पण 6 आहे, दोन्हीकडे बॅलन्स झाला. हायड्रोजन LHS ला पण 4 आहे आणि RHS ला पण 4 आहे, दोन्हीकडे बॅलन्स झाला. सल्फर LHS ला पण 1 आहे आणि RHS ला पण 1 आहे, दोन्हीकडे बॅलन्स झाला. म्हणजे टोटल केमिकल इक्वेशन जे आहे ते या ठिकाणी बॅलन्स झालेलं आहे. हे इक्वेशन हे बॅलन्स केमिकल इक्वेशन आहे या रिएक्शन्स. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आता हे इक्वेशन हे बॅलन्स केमिकल इक्वेशन आहे. हे कसं बॅलन्स केलं आपण, बाय कंपेअरिंग नंबर ऑफ ॲटम्स इन रिएक्टंट अँड नंबर ऑफ ॲटम्स इन प्रॉडक्ट. तुम्हाला कोणतीही रिएक्शन दिली असेल तर ती रिएक्शन तुम्हाला या पद्धतीचं कंपॅरिझन करून नंबर ऑफ ॲटम्स इन रिएक्टंट अँड नंबर ऑफ ॲटम्स इन प्रॉडक्ट तिला बॅलन्स करता येतं. मात्र मी सांगितल्याप्रमाणे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे, बॅलन्सिंग करताना तुम्ही रिएक्टंट मधील आणि प्रॉडक्ट मधील नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन्क्रीज करू शकतात, वाढवू शकतात, कमी करायचे नसतात. दुसरी महत्वाची गोष्ट की मॉलिक्युलर फॉर्म्युला कोणत्याही कंपाऊंडचा चेंज होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला बदलू द्यावा लागत नाही.
मॉलिक्युलर फॉर्म्युल्यामध्ये चेंज करायचा नसतो. चेंज फक्त कुठे करायचा असतो? नंबर ऑफ मॉलिक्युल्स मध्येच करायचा असतो. त्यांची संख्या जी असेल पुढची तीच आपण फक्त इन्क्रीज करू शकतो आणि त्याच्याने LHS RHS दोन्ही बाजू सेम करता येतील. म्हणजे करता येतातच. नंबर ऑफ आयटम्स इन LHS अँड नंबर ऑफ आयटम्स इन RHS दोन्ही सेम झाल्यावर इक्वेशन बॅलन्स झालेलं असतं. विद्यार्थी मित्रांनो, हे केमिकल इक्वेशन कसं बॅलन्स केलं विथ एक्झाम्पल मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं. आपल्या वहीमध्ये हे एक्झाम्पल तुम्हाला लिहून घेणं आवश्यक राहील. म्हणजे तुम्हाला अदर केमिकल इक्वेशन्स सुद्धा बॅलन्स करता येतील. फ्रेंड्स, सो दॅट टेक अ स्क्रीनशॉट. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन हा टॉपिक स्टडी केलेला आहे. कोणतेही केमिकल इक्वेशन्स जर तुम्हाला दिलेले असतील तर त्यांना बॅलन्स कसं करायचं हे आता तुमच्या लक्षात आलं असेल. याच स्टेप्सचा अवलंब करून तुम्हाला केमिकल इक्वेशन्स बॅलन्स करायचं आहे. म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये हमखास मार्क्स मिळतील. सो फ्रेंड्स, या ठिकाणी थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरला.